हाय हॅलो नमस्कार, कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल। मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला रोजच्यासारखी फ्रेश आणि एकदम खुश दिसत नसेल, कारण की ना म्हणजे दिवाळीचं मी ज्यावेळेस आजारी पडले होते ना त्यावेळेसच मला डॉक्टरने सांगितलं होतं की आयरनची कमी आहे, तर परत हॉस्पिटलमध्ये ये, बरी झाल्यानंतर एक औषध देतो ना आम्ही, जे म्हणजे म्हणतात ना ते कामात किंवा असं टाळत आपण जातो ना, आपण परत म्हणतो काय आता झालंय बरं नको, तर असं झालं मग आम्ही गेलोच नाही। आणि आता दिवाळीचं काम पण होतं तर मग थोडं जागून पण करावं लागलं। तर मग माझे ना हे जे डोळ्याच्या हे जी कड आहेत ना ही आणि या डोळ्याची कड इतकी बेकार प्रकारचं खाजवतंय ना, असं वाटते खार असं बोचकरावंच त्याला, असं इतकं बेकार खाजवतंय। म्हणून मी सकाळी सकाळी थोडं काजळ लावलं होतं, जेणेकरून काजळ लावणं असं झोंबलं ना मग थोडंसं बरं होतं। पादे ना ह्यांना 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 हाताने फ्लाइंग किस। तर त्याच्यामुळे मग ना आज इतकं बेकार, माझं उठल्यापासून बेकारच अवस्था झाली। आता दिवाळीचं बऱ्यापैकी म्हणजे लोड संपलेला आहे, अगदी थोडेसे ड्रेसेस राहिलेले आहेत जे की मी फास्ट कुरिअर करणार आहे, तर बघूयात आता। आणि त्यात रुद्रच्या पप्पांचं म्हणणं आहे की 16 तारखेला गावाला जाऊया। झालंय असं त्यांना, म्हणजे दिवाळी म्हटलं की प्रत्येकालाच गावाला जावं वाटतं आणि त्यांची तर म्हणजे खूप इच्छा असते सारखं सारखं दीड महिन्यातून। काय रे हे बघा, मी असल्या फुले तोलूच आणि हाय ना मी खाली उभं माझ्या हातला पोचत ना, तर म्हणून मी हाय ना जे आतून उभा मग जे माझ्या हाताला पोचले 5 जता पोचले, मग ते 5 घेऊन आला। 5 पोचले का तुझ्या हाताला? हा, मी हाय ना ते कट्ट्याला चढला होता। कट्ट्यावर चढला होता? हा, जे आतमध्ये जे घर आहे ना त्याच्या कट्ट्यावर। आणि मग मला 5 सापडलेत, 5 जाता देवाला। हे बघा, मी ना हा फटाका घरी बनवला, खूप इजी आहे, फक्त 3 स्टिक घ्यायचे आणि असं फटाका बनवून याच्यातला चंदागा बांधायचा। जावा आता। तर तुम्हाला रुद्र लय इरिटेट करत असेल, कारण मी बोलते आणि मध्ये मध्ये येत राहतो सारखा, त्याला पण यायचं राहतं सारखं सारखं। आणि रुद्रवरून आठवलं की माझ्यापेक्षा जास्त व्हिडिओवर काही जण फक्त रुद्रासाठीच बघतात, कारण की एका दीदीचाच म्हणेल, कारण एक 9-10 वर्षाची मुलगी होती, काल तिचा व्हिडिओ कॉल आला होता। डायरेक्टर म्हटली मला तुमच्याशी नाही बोलायचं, मला रुद्राशी बोलायचं। म्हटलं काय बोलायचं आहे? मग रुद्र बोलायला लागला, तर रुद्राला म्हणते रुद्र तू खूप गोड आहेस, मला तू खूप आवडते, अशी म्हणजे म्हणत होती ती। आणि रुद्र इतका खुश, अगदी खूपच जास्त खुश झाला होता तो। तर खूप म्हणजे प्रेम करतात बरेच जण रुद्रवरती सुद्धा। तर मग रुद्राच्या पप्पाचं म्हणणं होतं की आपण 16 तारखेला जाऊया, म्हणजे ते त्यांचे जे सर आहेत ते बोलले की आताच तर तुम्ही जास्त दिवस सुट्टी घेतली होती, मग दिवाळीला सगळ्यांना जायचं असतं, आता आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की चला गावाला जाऊया, दिवाळी आहे तर। मग ते बोलले की दिवाळीला बाकीच्यांना पण जाऊ दे, मग तू एक तर दिवाळी झाल्यानंतर म्हणजे 26च्या नंतर सुट्टी टाक, नाहीतर मग दिवाळीच्या आधी टाक पहिलं, मग दोन्ही ते एक काहीतरी करा असं। आता आमचा घरचा खेळ पण असतो जो दिवाळी झाल्यानंतर पहिला रविवार येतो, आणि मग लेट घेतली तरीही नाही भेटत, 25ला काहीतरी खेळ येतो वाटतं। आणि मग ते म्हणतायत मग 16 ते 21 पर्यंत टाक, दिवाळी आहे 22 तारखेला, मग ना आद्यात ना मध्यात ना ह्याच्यात। आणि मग त्यांचं चालय जाऊया, मग मी म्हणते त्यांना तुम्ही जा रुद्राला घेऊन, पण त्यांना माझ्याशिवाय जायचं नसतं, म्हणजे असं झालं तू नाही तर मी पण नाही जात, हे असं प्रकार झाला। आणि मी खूप थकून गेले, तर माझं असं म्हणणं आहे की आधीच मी एवढं, आता दिवाळीचा लोड आहे, अजून माझं 15 तारखेपर्यंत कामच संपतच नाही, ड्रेस सुरूच राहणार आहे माझं। असं होतं 15 तारखेपर्यंत संपवायचं, मग साफसफाई करून मग थोडं फार फराळच करायचं, मला काही येत नाही त्याच्यामुळे असं माझं बेत होता। आणि सासूबाई पण म्हणत होत्या मी पाठवते तुला पोस्टाने करून, पण मी म्हटलं नको, इथे येईपर्यंत तुटून वगैरे जाईल, म्हणून मग नाही मागवलं। आणि त्याच्यामुळं मग आता असं झालंय, मग माझं तर मी म्हटलं नाही बाबा, माझी तब्येत लगी आधीच मी किती दिवस झाले, 1 महिन्यापासून मला सर्दी ते एवढी तब्येत खराब झाली ना की आता माझं आयरनची पण कमी सांगितली, आणि त्यात आता कामही आहे,
आणि रुद्राच्या पप्पांची आज सेकंड शिफ्ट आहे, तर त्यांना खरंच म्हणजे एक बाई जर पुढे जात असेल ना तर तिच्या कुटुंबाचा सपोर्ट तिला पाहिजे. असं नाही की एकटी काही करू शकत नाही, एकट्या बायका सुद्धा खूप करतात, पण थोडासा सपोर्टिव्ह फॅमिली असेल तर चांगलंच असतं. आणि त्यात एकटं करायचं म्हणजे खूप मानसिक त्रास होतो, जा या हे करा सगळं एकट्याने करा वगैरे, तर मग ते खूप करतात. रात्रीच माझ्या पॅकिंग बॅग संपल्या. कधी असं होत नाही की माझ्या पॅकिंग बॅग संपल्या, माझं लक्ष असतं की माझ्या कोणत्या बॅग किती संपत आल्यात, पण ह्यावेळेस काय माहिती, कारण खूपच ह्यावेळेस पार्सल गेली, त्याच्यामुळे एका महिन्यातच जवळजवळ 200च्या आसपास डिस्पॅचिंग झाली होती. तर मग ते खूप जास्त झालं होतं. 200 कसे 183 खूप झाले, 300-400च्या आसपास गेले असतील. मग ते सगळ्या बॅग संपल्या आणि मग रात्री पण ते गेले, तिथं काय कुठं जवळ भेटलं नाही. मग म्हटले उद्या, इथे कसं आहे काय पण आणायचं असेल तर पाचवतीला जायचं, ते आहे इथून खूप लांब. तर हे असं होतं, इथं कसं जवळ पाहिजे काय 1-2 किलोमीटरपर्यंत, तर इथं असं नाही, लांब जावं लागतं आणि मग 3-3 रिक्षा चेंज करावं लागतात. मला येतो वैताग, त्यामुळे मग ते सगळं करतात. आज सकाळी उठले आणि म्हटलं मी पहिलं ते घेऊन येतो, म्हणजे तू निवांत, मी सेकंड शिफ्टला जाईल. तर थोडंफार घरच्यांनी सपोर्ट करावा लागतो, नाहीतर मग एकट्याने सगळं करायचं म्हणजे नाही हँडल होत, मग तर पूर्णच अवस्था बेकार होऊन जाईल. असं आहे. मी जसं तर घरच्यांनाही बोलवते की या माझी कोणीतरी हेल्प करा, पण कोणी येत नाही. सिटी म्हणलं की नको वाटतं सगळ्यांना, गावाकडच्या कसं मोकळ्या हवेत राहायची सवय आहे. बघूयात आता उन्हाळ्यात वगैरे म्हटले ते येतो. तर चला, आता रुद्राचे पप्पा तर गेलेत. मला थोड्या साड्या शिवायच्या होत्या देवीच्या, कारण आज त्या आपण डिस्पॅच करायच्या आहेत. खानाचे कपडे पण डिस्पॅच करायचे. चला आता मी माझ्या कामाला लागते. तर रुद्राच्या पप्पाला म्हटलं पार्सल पॅकिंगची बॅग घेऊन या. बॅग घेऊन आले, पूर्ण प्लेन. ॲड्रेस टाकतो ते नाहीच आहे, त्याला तो पार्टच नाही. मग काय आता डबल निघाली या. रुद्राला घरी ठेवला, म्हटलं मी जाऊन येते. बाहेर तर डोळे इतकं ऊन, असं ऊन आलं ना समोरून, असं डोळे झाकतायत, तर इतकं बेकार ऊन पडलंय. हे मला डबल कामं लागली ना, इतका राग येतो ना. पॅकिंग करत होते आणि बॅगला ते हेच नाही, 1-2 मी कसं तर सेलोटेपने पॅक केलं तर सेलोटेप पण संपली. प्रॉब्लेम सुरू आहेत. तर चला आता जाते, बघते मी आहे का तिथं, नसेल तर फक्त सेलोटेप घेऊन घरी येणार आहे, कारण त्यानं मग कसं तरी ॲडजस्ट करून पाठवून देणार आहे. पण ते वरचे मग काय होतं, वहीच्या पानाचं ते भिजलं ना तर तो ॲड्रेस निघून जातो, हा प्रॉब्लेम आहे. तर मी जो सांगितला होता ना 9,500चा कॉम्बो, तर तो आज रेडी झाला आहे. त्याच्यातून मला तोटा नफा किती झाला मी तुम्हाला सांगते. तर टोटल 6 ड्रेस होते, त्यासाठी मी 2 साड्या वापरल्या होत्या, म्हणजे एका कॉम्बोसाठी 2 अशा टोटल 4 साड्या वापरल्या होत्या. एक साडी 1700ला भेटती, त्या मानाने माझे 7,000 रुपये मला वाटतं टोटल मला याच्यामध्ये खर्च आला होता. आणि मग वरचे जे काही पैसे होते तर ते मला फायदा झालेला होता याच्यामधून, तसा फायदा होतो. पण मी ड्रेसही खूप छान शिवून दिले होते त्यांना, बघू शकता खूप सुंदर ड्रेस रेडी झाले होते. आणि दोघींची एक्सेल साईज होती, दोघी बहिणींचे ड्रेस होते, त्यांच्या मुलींचे. एक बहीण आणि त्यांच्या मुलीचे सेम होते, दुसरी बहीण आणि त्यांच्या मुलीचे सेम होते, म्हणजे ते रिपीटही करू शकतात. यावेळेस हा कॉम्बो तुम्ही वापरा, दुसऱ्या वेळेस तो कॉम्बो आम्ही वापरतो. म्हणजे एक बघा 2 टोनमध्ये होता हा दुसरा, आणि दुसरा ब्ल्यू कलर, असे 2 होते त्यांचे. तर बघा अशी छान साडी आणि त्याच्यासोबत हे लक्ष्मीहार, इतका सुंदर लक्ष्मीहार मी तुम्हाला बॅकनं तर दाखवणारच आहे, पण फ्रंटनंही दाखवते. व्हायचं काम इतकं नाजूक आणि इतकं सुंदर असं ह्या लक्ष्मीहारचं काम केलेलं आहे बघा. एवढ्याशा जागेमध्ये त्यांनी हा पूर्ण देवीचा मुखवटा बसवलेला आहे. खूपच सुंदर काम केलंय आणि हा पूर्ण इकडची जी बघा ही किती मस्त वाटतंय. आणि त्याच्यासोबत हा रेडीमेड ब्लाउज जो की मी आत्ताच मागवला होता, कारण की ना अशा आता खूप ट्रेंडिंगला आहेत आणि स्ट्रेचेबल आहे बघा, एकदम मस्त आणि परफेक्ट फिटिंग बसतं. कारण माझं तर ब्लाऊज तुम्ही कोणताही बघा असं इतकुसं तरी ढिला असं असतंच, मग तुम्हाला चांगलं दिसत नाही. हा बघा किती परफेक्ट फिट बसलाय. आणि त्याच्यासोबत ही सुंदर अशी साडीचं फॅब्रिक क्वालिटी एक नंबर आहे. खूप दिवस झालं मला घ्यायची होती, बघा फायनली घेतली. पूर्ण साडीवर ती अशी बुट्टी आहे, काठ सुद्धा ना भरीव आहेत, एकदम भरीव काठ आहेत, मस्त आहे साडी. अजून एक मागवली होती 2. आणि मेन गोष्ट म्हणजे या साडीला फॉलही नाही लावावं लागत आहे, कारण खालच्या साईडनं बघितलं ना तर असं फॉल लावल्यासारखं पहिलंच दिसतंय. ते सुंदर असं आहे बघा, असं खूप मस्त आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ब्लाऊजची ह्याची, आणि ह्यांनी हा हार ज्यांनी पाठवला त्यांचा आयडी सोबत नंबर सुद्धा मी टॅग करते. खूप सुंदर आहे असं काम केलंय. बऱ्याच बायका असं ना एकदम घालतात, असं वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतात.
कसं वाटते तुम्हाला हा लक्ष्मी हार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी पण हा बनवला ना तर त्यांचं खरंच खूप कौतुक. खूप सुंदर आणि नाजूक मस्त बनवलं हे. तर शीतल गेली आणि ती 5:15 वाजता गेली. म्हटलं चला 6 वाजेपर्यंत झोपूया अर्धा तास म्हणून पडली तिथं जाऊन. इतकं बेकार झालं ना, म्हणजे आतूनच असं कसं तरी होतंय. आणि त्यात म्हणजे डोळे सुद्धा इतके लाल झालेत ना जागून जागून. तर म्हटलं थोडंसं झोपेने तर येत नाही. आता इथं मी चहा ठेवलाय. चहा तर सोडायचं म्हणते पण चहा नाही सुटत कारण आता इतकं बेकार झोप आली. रुद्र आला मला मम्मा उठना अंधार पडला. मग मी दचकन झोपेतून ह्या टायमिंगला असं झोपलं ना, लय दचकून उठायला होतं. दचकून उठली त्याला म्हटलं थांब. तर नशीब ती निकित आहे म्हणून आपल्याला त्याचं खायचं प्यायचं एवढं नसतं. ते संध्याकाळचं तो तिकडे जातो त्यांच्यात, तिकडेच गेलता तो म्हटला मी नाही झोपत, मी निकिता मावशीकडे खेळतो. मग त्याला म्हटलं जाणार, तर त्यालाही मी घेतलं होतं पुढं झोपाय. आणि त्याने मला पण नुसतं झोपू दिलं. इतकी कंटाळा नाही, इतकं सोपं नाहीये सगळं हँडल करणं, लय बेकार. त्यामुळे एकदम झोप येते. तर आता चहा पिते म्हणजे तर येईल, कारण अजून एक मला लेहंगा शिवायचा आहे आणि उद्या डिस्पॅच. उद्या तर संडे आहे पण तरी पण पॅक करून ठेवते जेणेकरून मंडेला तरी लवकर निघेल ना, त्यासाठी. तर चाप पण तिकडंच राहिला. चाप केसांचा काढल्याशिवाय मला झोप नाही येत. आणि केस तर काय राहिली, एवढीशी केस राहिली. काय झालं? अयो कुणी मारलं दादाला? कुणी मारलं? कुणी? दादा का रडतोय? माऊनं मारलं का दादाला? आणि रडतोय का दादा? आणि तू काय करते? दादाचे डोळे पुसते? पुस बरं. गप्प म्हणा, दादाला रडू नको. अगं बक्की मी खवळते त्याला. तर मी मारलं रुद्राला तर कसं माया येते तिला. आणि हा तिला काही देत नाही. बघ ती तुझी किती माया करते. मी तुझी माया करत नाही, खोड्या केल्या कोण माया करेल? हाय ना का पिहू? तर आता वाजले होते 10:30. खूपच जास्त लेट झाला. निकिता आणि त्या दोघी जणी आत्ताच गेल्या. कारण एकत्र बसलो ना की झोपू पण वाटत नाही, नुसतं गप्पा मारत बसायचं. किती वेळ तरी आम्ही गप्पा असंच मारत बसतो. जेवण वगैरे केलं आणि ह्या दोघांनी इतका पसारा घालतात ना. दोघे एकत्र असली की म्हणजे ते घर राहतच नाही. तो इतका बेकार घर होऊन जातं की म्हणजे सगळीकडे काही ना काय टाकलेलं राहतं या दोघांनी. आणि भांडणं तर अशा लेवलची करतात. परत एकत्र आले की असं खेळतात की जसं काही एखाद्याची दृष्टच लागेल की काय एवढं छान खेळतात. नाही म्हणजे मग भांडणं करत राहतात असं आहे. तर मग माझ्याकडे एकतर दोघं असले की मग माझ्यापुढे रुद्राची लाड, निकिताच्या घरी गेला की पिऊचे लाड. म्हणजे एकत्र कसं की आपल्या आईच्या समोर आपले लाड, हे असं आहे. तर म्हटलं हे आवरल्याशिवाय काय झोपता येणार नव्हतं. परत मग नाही बरोबर वाटत. उद्या सकाळी उठून परत तोच पसारा बघितलं ना, परत मूड ऑफ होऊन जातो आणि परत वाटतं पॉझिटिव्ह बिलकुल दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात असं करू वाटत नाही. एकदम निगेटिव्हिटी वाटते. त्याच्यामुळे म्हटलं सोफा वगैरे सगळं नीट आवडते आणि मग झाडू मारते. तर आपण म्हणतो की असं कामवाले लावले आता आपल्याला काही टेन्शन नाही. तर असं काही नाही. कामवाली येते, एकदाच भांडीन झाडू पोछा करून जाते. पण दिवसातून आपण काय एकदा झाडू मारतो का? 4-5 वेळा तर होतोच. तर तो 4-5 वेळा आपल्यालाच मारावा लागतो. फक्त एकदाच त्या मारून जातात असं आहे. तर म्हटलं चला आता पटकन मी इथला झाडू वगैरे आवरून घेते. आमच्या इथे का नाही 1 दिवसाआड कचरेवाला येतो. आजच सकाळी आला होता आणि आज संध्याकाळीच माझी परत ही एवढी एक पिशवी ह्या कचऱ्याच्या, फक्त शिलाईच्या कपड्यांचे तुकडे वगैरे त्याचे. आणि बाकी ओला कचरा किचनचा वगैरे तो मी दुसऱ्या डस्टबिनमध्ये टाकते. आणि इतका माझा कचरा असतो ना की मलाच कधी कधी लाज वाटते कचरा घेऊन खाली जायचं. तर ह्या कागदांचा किंवा कपड्यांचा वगैरे एवढे तुकडे निघतात किंवा एवढा कचरा निघतो की मी इतकं कटिंग केलेलं राहतं, त्याचे पूर्ण तुकडे राहतात ना, तर ते इतके असतात. शक्यतो मी रात्रीचा कचरा भरत नाही. पण म्हटलं हा जो थोडासा कागद किंवा छोटे कपड्याचे तुकडे आहेत ना ते भरूया. कचरा खालचा जो आहे ना मग तो नको भरायला, असं होतं माझं. तर म्हटलं चला हे पटकन भरून ठेवते. त्याच्यानंतर मशीनला ऑइलिंग करायचं, मग झोपायचं. कारण ऑइल केलं तर दुसऱ्या दिवशी मशीन नीट चालते, नाहीतर खूपच चालते ना. तिनं तरी बिचारीनं काय करायचं? तुम्ही तिला 24 तास चालवताल, तिला काही चहा पाणी वगैरे तर द्यावंच लागेल का नाही? नाहीतर मग तिचं काही नीट राहणार नाही. काही ना काही हा पार्ट ढिला, तो पार्ट असा, तिथून धागा निघाला, तर असं होत राहतं. त्याच्यामुळे तर मी तर वरचा कचरा भरून घेतला आणि मग खालचा होता ना तो म्हटलं साईडला लावून देते म्हणजे सकाळ भरता येईल. ह्या हिशोबाने मग तो साईडला लावून दिला. आणि एवढा कंटाळा आला होता, असं वाटत होतं केव्हा एकदाच जाते झोपायला.
तर बऱ्यापैकी आता काम आवरलं होतं अगदी. आता थोडेसे ड्रेसेस बाकी राहिलेत. आता इम्पॉर्टंट गोष्ट राहिली होती ती म्हणजे किचन आवरायची. जास्त काही घाण नव्हतं किचन, आम्ही फक्त डाळ भातच करून खाल्ला होता तिघांनी. आणि एक चपाती निकितासाठी केली होती, तिने चटणीसोबत खाल्ली. बिचारी बिलकुल भाजी खात नाही, नुसती चटणीसोबतच चपाती भाकरी वगैरे खात राहती. आणि खरंच चटणी खाल्ल्यानंतर ना टेस्ट येते बरं तोंडाला. तर मग आता एवढा पसारा नव्हता झाला, पण मग काय होतं थोडं जरी असं पीठ वगैरे पडलेलं राहतं ना, कॉकरोच जमा होता, त्याच्यामुळे नको म्हटलं किचन आवरूया. आणि किती पण काम असो पण किचन आवरल्याशिवाय झोपच येत नाही. का माहीत नाही, मलाच नाही तुमच्यापैकी पण सगळ्यांचं तसंच असेल. म्हणजे बायकांचे असंच असतं, जोपर्यंत किचन नाही आवरत ना तोपर्यंत झोपच येत नाही किंवा मग झोपावंसंच वाटत नाही. आणि किती पण कंटाळे येऊ द्या. तर म्हटलं पटकन हे करून घेते ना. अजून केसांना ऑइलिंग करायचं होतं, वेणी घालायची होती, बरीचशी कामं अजून बाकी आहे, ती कधी व्हायची एवढी सगळी. चला पटपट सगळी कामं मी इथं आवरून घेते. काम झोपलेली राहते. आता वाजलेत 11:11ला 10 मिनिटं कमी आहेत. आणि आज आताशी माझं आवरलं, अजून लाईटही बंद करायची आहे, झोपायला जायचं आहे. तिथून मी काही ऑर्डर असतील तर त्याचंही बघायचं आहे. म्हणजे आज मला झोपायला 12 वाजणार आहे फिक्स. खूपच लेट होणार आहे त्यात. तर जाऊ दे, चला आता असायचंच. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, ह्याचं ड्रॉइंग आहे ना, हे मी घरी बनवलं, तुम्ही पण बनवा. ठीक आहे, चला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे लाईक कमेंट सगळे. मग उद्या पण एवढा छान व्हिडिओ आहे त्यापेक्षा. बाय बाय.